नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या अध्यादेश जो आहे तो कायद्याच्या कचाट्यात आहेत का या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण लोकशाही विशेषमध्ये चर्चा करणार आहोत. कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संघर्ष हा वारंवार पाहायला मिळतोय. बरं, नुकतंच राज्यपालांनी साकीनाका प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र लिहित उत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्द्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने सामने येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केलेली नाहीये, परंतु राज्यपालांनी या संदर्भात महाविकास आघाडी सरकारकडे कायदेशीर खुलासा मागितल्याची माहिती मिळते. बरं, ओबीसी समाजाचा वाढता दबाव लक्षात घेता राज्य सरकारनं निर्णय घेतला खरा, मात्र आता हा अध्यादेश कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचं दिसतंय आणि याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी पाहूयात आमचा लोकशाहीचा हा विशेष रिपोर्ट आणि त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर सखोल चर्चा. ही राज्यपालांना फक्त एखाद्या गोष्टीला विलंबच करायचा आहे म्हणून जर सरकारी कायदेशीर सल्लेबिले घ्यायचे असतील तर त्यांना ती पूर्ण मुभा असते. एकीकडे राज्यात ओबीसी समाज आरक्षणासाठी आक्रमक होतोय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात मविया सरकारनं अध्यादेश काढला. ओबीसी समाजाचा वाढता दबाव लक्षात घेता मागच्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारनं हा निर्णय घेतला होता. मात्र आता हा अध्यादेश कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचं दिसतंय. कारण ठाकरे सरकारनं ओबीसी आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाला राज्यपालांनी रेड सिग्नल दाखवल्याचं समजतंय. हा अध्यादेश राज्य सरकारनं राज्यपाल यांच्याकडे सहीसाठी पाठवला. मात्र सुप्रीम कोर्टात हे प्रकरण असल्याचं सांगत राज्यपाल यांनी राज्य सरकारकडे कायदेशीर खुलासा मागितला असल्याचं सांगण्यात येतंय. आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना अध्यादेश कसा, असा प्रश्न भगतसिंह कोश्यारींनी ठाकरे सरकारला विचारला. त्यामुळे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे. नुकतंच राज्यपालांनी साकीनाका प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र लिहित उत्तर दिलं होतं. तसंच विधान परिषदेच्या 21 जागांवरील नियुक्तीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्यापही मंजुरी दिलेली नाही. आता पुन्हा ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्द्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने सामने येण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारच्या अध्यादेशात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. अध्यादेशात आरक्षणाची मर्यादा 50% असेल. त्यामुळे न्यायालयात आव्हान दिलं गेलं तर अध्यादेश टिकेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण 10 ते 12% कमी होईल, मात्र आरक्षण तर मिळेल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश परत पाठवला. त्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केलाय. मला आता एवढंच सांगता येईल की राज्यपालांनी हा अध्यादेश वापस पाठवून ओबीसीच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण हे या राज्यामध्ये तो हँगिंग राहावा आणि सरकारवर त्याचं खापर फोडावं अशी काही सल्ला देणाऱ्यांची त्यांना भूमिका असावी, त्याच्यामागे राजकारण असावं आणि म्हणून तो अध्यादेश वापस पाठवलेला आहे. अध्यादेश टिकला पाहिजे असा त्या ठिकाणी काढला पाहिजे. त्यामुळे राज्यपालांनी जी काही क्युरी केली आहे ती राज्यपालांची नाही तर तुमच्या लॉ अँड ज्युडिशियरी डिपार्टमेंटची आहे. ती क्युरी सॅटिस्फाईड करून पुन्हा एकदा ती फाईल तुम्ही त्या ठिकाणी पाठवा, अध्यादेश काढा, अन्यथा ती ओबीसी समाजाची फसवणूक ठरेल. तर तिथेच उपाय न शोधता ओबीसी अध्यादेश राज्यपालांकडे कसा पाठवला, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केलाय. ओबीसींच्या राजकीय अस्तित्वाचा जो विषय आहे तो राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढला, यामध्ये त्रुटी आहेत हे यांना माहीत नसतं. यांच्याच विभागाने यामध्ये नकारात्मक भूमिका घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आणि SC/STचे मिळून 50%हून अधिक आरक्षण देता येणार नाहीये, असं मत सुप्रीम कोर्टानं नमूद केलं होतं.
त्यानुसार कुठल्या जिल्ह्यात किती अतिरिक्त राजकीय आरक्षण असेल तेही पाहूयात. वाशिममध्ये जिल्हा परिषदेत 5.76% आणि ग्रामपंचायतीमध्ये 5.30% अतिरिक्त आरक्षण असणार आहे. तर भंडाऱ्यामध्ये जिल्हा परिषदेत 1.92% तर ग्रामपंचायतीमध्ये 1.75% अतिरिक्त आरक्षण असेल. अकोला जिल्हा परिषदेत 8.49% आणि पंचायत समितीत 8.49%, याशिवाय ग्रामपंचायतीत 8.60% अतिरिक्त आरक्षण असेल. तर नागपूर जिल्हा परिषदेत 6.89%, पंचायत समितीमध्ये 6.3%, तर ग्रामपंचायतीमध्ये 7.25% इतकं अतिरिक्त आरक्षण असेल. तर गोंदियामध्ये जिल्हा परिषदेत 6.60%, पंचायत समितीत 7.54%, तर ग्रामपंचायतीमध्ये 7.35% अतिरिक्त आरक्षण असेल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संघर्ष वारंवार बघायला मिळतोय. नुकतंच राज्यपालांनी साकीनाका प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र लिहित उत्तरही दिलं. आता पुन्हा एकदा ओबीसी राजकीय आरक्षण अध्यादेशाच्या मुद्द्यावर राज्यपाल आणि महाविकास आघाडी आमने सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी अध्यादेश कायद्याच्या कचाट्यात तर अडकलेला नाही आहे ना, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे यांना. काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे नेते राम शिंदे आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे देखील आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. सुरुवात याची प्रकाश शेंडगेजी यांच्यापासून करूयात. प्रकाश शेंडगेजी, एका बाजूला राजकीय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना पुन्हा एकदा जे आहे ते महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल अशा प्रकारचं चित्र निर्माण होताना दिसतंय. खऱ्या अर्थानं ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकावं, ते त्यांना मिळावं, याची मानसिकता नेमकी कुणाची नाही आहे? प्रकाश शेंडगेजी, सगळ्यांनाच खेळवलं जात आहे का? नक्कीच ह्या पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा खेळखंडोबा जो आहे तो झालेला उभा महाराष्ट्र पाहत आहे. आणि याचा दोष द्यायचा म्हटलं तर मी कुणा एका सरकारला देणार नाहीये, कारण 2010 पासूनचा हा विषय आहे. 2010 साली पहिल्यांदा हा विषय सुप्रीम कोर्टने सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही ट्रिपल टेस्ट करा, अशा प्रकारचा डेटा गोळा करा आणि ते आरक्षण द्या. म्हणजे हे घटनात्मक आरक्षण आहे, हे सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं नाहीये, फक्त प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ती 2010 सालापासून आज जवळजवळ 11 वर्ष झाली. जवळपास 11 वर्षामध्ये एकाही सरकारला ती प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. हे वास्तव सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. आता महाराष्ट्र सरकार म्हणते की केंद्र सरकार डेटा दिला नाही, केंद्र म्हणताय की केंद्र सरकारचा आमच्याकडे डेटा नाही आहे, महाराष्ट्र सरकारने एक डेटा करायला पाहिजे. आता हा सगळा जो टोलवाटोलवी चालू आहे ह्याच्यामध्ये आता एक आशेचा किरण आम्हाला दिसला होता की अध्यादेश आता निघणार आहे, त्याच्यावर निदान 10% गेलं जवळ बाकीचं टिकेल अशी आशा निर्माण झाली होती. पण आता जे राज्यपालांनी सुद्धा त्या अध्यादेशावर सही करण्यासाठी त्यांनी सही करावी त्याची बाब तपासून घ्या. पुन्हा सुप्रीम कोर्टाचा पुन्हा हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये हे ओबीसीच्या आरक्षणाविषयी. बरोबर. प्रकाश शेंडगेजी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल नेमकं काय चाललंय हेच आपण आज शोधून काढणार आहोत. डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ता आपल्यासोबत यावेळेला जोडले गेले. डॉक्टर राजू वाघमारेजी, एका बाजूला हा प्रश्न आता मार्गी लागेल, कुठेतरी हिरवा कंदील मिळेल अशी आशा असताना हा लाल कंदील नेमका कुणी दाखवला आणि कुठल्या हेतून दाखवला? डॉक्टर राजू वाघमारे. हा सगळा प्रकार चालू झाला, शेडगेजी म्हणतात त्याप्रमाणे 2010 साली. 2011 सालच्या जनगणनेनुसार इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारकडे आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री भाजपचे फडणवीस साहेब यांनी त्यावेळी केंद्र सरकारकडे एम्पिरिकल डेटाची मागणी केली होती. केंद्र सरकार द्यायला तयार झालेलं आणि त्याच्यानंतर ती मागणी त्यांच्याकडून शांत झाली आणि त्याच्यानंतर तो पुढे गेला नाही. आता महाविकास आघाडीने ज्यावेळी तो डेटा मागण्याचा प्रयत्न केला त्यावेळी केंद्र सरकारने एम्पिरिकल डेटा द्यायला नकार दिला. याच्यातून हे दिसून येतं की भाजपमध्ये बसलेलं केंद्र सरकार, जे केंद्र सरकार आहे की जे भाजपचं आहे, या
केंद्र सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचं नाहीये. कारण ते जर असतं तर इम्पिरिकल डाटा तुमच्याकडेच आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय तुम्ही जसे शेंडगे साहेब म्हणाले ती प्रक्रिया पूर्ण करा. मग त्या प्रक्रिया पूर्ण करायला सगळ्यात मोठा अडसर आहे तो इम्पिरिकल डेटाचा. मग तो इम्पिरिकल डेटा जो आहे तो डेटा जर केंद्र सरकारच्या भाजपने दिला तर तो सुप्रीम कोर्टामध्ये देऊन आपण महाराष्ट्रामध्ये राजकीय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करायचा प्रयत्न पूर्णपणे करून ती पार पाडू शकतो. बर, पण मुद्दाम भाजप अडवणूक करतंय. बरं डॉक्टर राजू वाघमारे, आपलं म्हणणं भाजप अडवणूक करतंय. राम शिंदे उत्तर द्या. जर महाविकास आघाडी सरकार म्हणते, डॉक्टर राजू वाघमारे म्हणतायत की आपल्याकडून ही अडवणूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. काय कारण असावं यामागचं? इम्पेरिकल डेटा जर केंद्राकडे आहे तर तो देऊन आणि पुढची प्रोसेस पूर्ण करून अशा प्रकारे ओबीसींचं राजकीय आरक्षण देता येणं शक्य असताना ते भाजपला का द्यायचं नाहीये, ज्या प्रकारे महाविकास आघाडी आरोप करते? राम शिंदे, एक विषय असा आहे की आता प्रकाश अण्णा शेंडगे आणि राजू वाघमारे यांनी सांगितलं 2010 पासून हा विषय सुरू आहे. हो, आणि 2018ला जनगणना झाली असं म्हणतायत आणि झालेली आहे. लाखो चुका आहेत त्याच्यात. पण मला टिपिकल आणि पॉइंटेड प्रश्न राजू वाघमारेंना विचारायचा आहे की सुप्रीम कोर्टात चालू असलेली केस आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश, जे निर्देश दिलेत की तुम्ही इम्पेरिकल डाटा कलेक्ट करा, त्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करा आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष देखील नेमला. इम्पेरिकल डाटा गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याचा जो बजेट देत नाही तो भाग वेगळा आहे. पण जर तो सुप्रीम कोर्टामध्ये जर केंद्र सरकारकडे जर डाटा आहे तर महाराष्ट्र राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तो डाटा का मागत नाहीये, हा देखील प्रश्न आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीला ओबीसीचं आरक्षण टिकवण्यामध्ये आलेलं अपयश, त्यांचा नाकर्तेपणा, निष्काळजीपणा हा ओबीसी. बरं राम शिंदेजी, आपण थेट आरोप करताय महाविकास आघाडी सरकारचा हा नाकर्तेपणा आहे. डॉक्टर राजू वाघमारे म्हणजेच महाविकास आघाडीचं म्हणणं आहे की उगाच खोडा जो आहे भाजपकडनं घातला जातोय. डॉक्टर राजू वाघमारे, उत्तर आहे आपल्याकडे, आपला नाकर्तेपणा आहे असं म्हणणं राम शिंदेचं. राजू वाघमारे बोलत असताना मी बोलत नव्हतो, पूर्ण ऐकून घेतलं माझं, ऐका. राम शिंदेजी, मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. एक मिनिट डॉक्टर राजू वाघमारे. सगळ्यात बघा विशालजी, सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने जो इम्पेरिकल डेटा मागितलाय, केंद्र सरकारचं काम आहे की जो इम्पेरिकल डेटा त्यांच्याकडे आहे तो डेटा सुप्रीम कोर्टात द्या. तर खरं सुप्रीम कोर्टाला सांगू द्या असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या मला बोलू तर द्या. मला बोलू द्या. ऐकून मागासवर्ग आयोगाचा अध्यक्ष नेमला, प्रक्रिया चालू केली. हे बोलायला देत नाही. डायरेक्शननुसार कर्तव्य महाराष्ट्र राज्य सरकारचं आहे, केंद्र सरकारचं नाही. आणि केंद्र राम शिंदेजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. डॉक्टर राजू वाघमारे, हा महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा आहे, यावरती राम शिंदे ठाम आहेत. डॉक्टर राजू वाघमारे बोला. राम शिंदे, मी येतो आपल्याकडे. डॉक्टर, त्यांचा आवाज थोडा बंद करा. प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये डेटा देण्यासाठी तुम्ही द्या. सुप्रीम कोर्टाने बोलू द्या ना, त्याच्यामध्ये चुका आहेत. तुम्ही कशाला सांगताय की याच्यात पुष्कळ चुका आहेत म्हणून आम्ही देत नाही, म्हणून तुम्ही असं करताय, म्हणून तुम्ही मागासवर्ग आयोग नेमा. हा जर दिला असता तर ही वेळ आलीच नसती आपल्याला या इथपर्यंत पोहोचण्याची. केंद्र सरकारच्या झालेल्या अडवणुकीमुळे हे प्रकरण पुढे जाऊ शकत नाहीये. कारण आता इम्पेरिकल डेटा गोळा करायला जो वेळ लागणार आहे आणि आताच्या निवडणुका ज्या जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये इम्पेरिकल डेटा घेऊन राजकीय आरक्षण देता येणार नाही. आणि भाजपला महाविकास आघाडीची कोंडी करायची आहे या प्रश्नावर, म्हणून भाजप केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नाही. इकडे हे लोक म्हणतात की तुम्ही आता इथून इम्पेरिकल डेटा गोळा करा, म्हणजे याच्यामध्ये ओबीसीचं नुकसान झालं तरी चालेल पण आमचा राजकीय फायदा झाला पाहिजे. मरणाऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार भाजपनी बंद करावा असं माझं स्पष्ट मत आहे. बरं डॉक्टर राजू वाघमारे, आपली बाजू लक्षात आली. डॉक्टर राजू वाघमारे, आपली बाजू लक्षात आली. राम शिंदे, मला आपल्याला प्रश्न करायचा आता. डॉक्टर राजू वाघमारे ज्या प्रकारे म्हणतायत की महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी ही भाजपची रणनीती आहे. खरंच ओबीसींचं नुकसान झालं तरी चालेल, मात्र एका बाजूला रणनीतीवरती आपण ठाम आहात. राम शिंदे, अहो कशाची
कोंडी करायची. 18 महिने यांचे काय हात बांधले होते का? 18 महिने कोर्टामध्ये वकील दिला नाही हे काय मी सांगितलं का? राजू वाघमारेंच्या प्रदेशाच्या अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. त्यामुळं आरक्षण गेलं. हे आता काही सर्वश्रुत मान्य आहे, सर्वश्रुत सगळ्या लोकांना मान्य आहे. नाही खोटं म्हणताय. एम्पिरिकल डेटा देण्याचं भाजपने का टाळलं त्याचं उत्तर राम शिंदे देत नाहीये. केंद्र सरकारने का टाळलं एम्पिरिकल डेटा देण्याचं? का दिलेला नाही डेटा? त्याचं कारण काय? तुम्ही कशाला सांगताय की त्याच्यात देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते आणि सर्व पक्षाचं एकमत झालं मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आणि 50% मर्यादित डॉक्टर आपल्याकडे येतोय अध्यादेश केला. तर हा अध्यादेश काढत असताना हा जर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी जर ऍफिडेव्हिट दिलं असतं तर कदाचित हे आरक्षण गेलं नसतं आणि झाली नसती आणि अध्यादेश काढायची देखील गरज लागली नसती. येणे केने प्रकारे महाविकास आघाडीला ओबीसीच्या संदर्भामध्ये मनामध्ये पाप आहे आणि हे पाप झाकण्यासाठी बर राम शिंदे नेमकं पाप कुणाच्या मनात हे चर्चेच्या अंती स्पष्ट होईलच. डॉक्टर राजू वाघमारे आपल्याकडे येणार आहे. मात्र कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे देखील आपल्यासोबत आहे. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, मराठा आरक्षण असू द्या, आता ओबीसींचं राजकीय आरक्षण असू द्या, त्यावरती सुरू असलेली सुंदोपसुंदी आपण सगळेजण पाहतोय. आपल्याला मान्य आहे कायद्याच्या कसोटीवरती जर हे सगळं काही टिकवून ठेवायचं असेल तर कायदेशीर मार्गाने जाणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला वेळ नेमका कुणामुळे लागतोय? कुणाची बाजू योग्य रीतीने जी आहे ती न्यायालयासमोर मांडली जात नाहीये? कायदा नेमकं काय सांगतो आणि कायद्याच्या कसोटीवरती कोणतं सरकार नेमकं काय करत नाहीये? कारण की सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे आपापली बाजू मांडणार हा त्यांचा पूर्ण अधिकार आहे. मात्र कायद्याच्या कसोटीवरती जर खरं उतरायचं असेल तर कायद्याच्या भाषेनंच त्या ठिकाणी बोलावं लागेल. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, मला तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे की कुठे नेमकी मेख आहे आणि कुणामुळे हे आरक्षण मिळत नाहीये? ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे. सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानीय लोकनिहाय निवडणुकामध्ये ओबीसी आरक्षणाची जी स्थिती आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य आहे त्या स्थितीमध्ये राज्यपालांकडनं मार्फत अध्यादेश काढू इच्छिते. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय संविधानाचा जे आर्टिकल 213 आहे त्यानुसार राज्यपालांना तशी राज्यामध्ये अशी स्थिती निर्माण झालेली आहे की आता तात्काळ काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे असं राज्यपालांना वाटलं पाहिजे. कारण हे मॅटर सॅटिस्फॅक्शन टू द माइंड ऑफ गव्हर्नर आहे आणि जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे त्यांना ही तशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि इमिजिएट ऍक्शन घ्यावी लागेल हे पटणं महत्वाचं आहे. आणि तेव्हाच ते तसा अध्यादेशाला, कारण की जरी आणि हे अध्यादेश तेव्हाच काढण्यात येतो जेव्हा की कुठल्याही प्रकारचं सत्र विधानसभेचं किंवा विधान परिषदेचे चालू नाही आहे. कारण हा तात्पुरता तोडगा असतो पण तात्काळ पाहिजे असलेला तोडगा असतो. तर अशा स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या देशाचं जर का जे फेडरलिझमचं स्वरूप जर का बघितलं तर जरी आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हटलं की केंद्र आणि राज्य हे बरोबरीच्या ताकदीचे आहेत आणि त्यांना विषय वाटप करून देण्यात आले आहे की कोणत्या प्रत्येक विषयावर प्रत्येकाचा डॉमिनन्स आहे. पण एक अतिशय हा महत्वाचा नेहमी मुद्दा राहिलेला आहे की प्रत्येक राज्यामध्ये असणारा जो राज्यपाल असतो तो केंद्राचाच प्रतिनिधी असतो. खरं म्हणजे त्याची भूमिका नेहमी न्यूट्रल राहिली पाहिजे असंच संविधानामध्ये आहे. पण आपण वस्तुस्थितीला जर का जेव्हा बघतो तर सातत्याने आपण मागचा पूर्ण इतिहासाचा जर का अभ्यास केला मग ते काँग्रेसचं सरकार असो की भाजपा सरकार असो आपण सरकारामध्ये बदल जाऊ नये पण तो एक केंद्राचा प्रतिनिधी असतो आणि साधारणतः अशा स्थितीमध्ये गव्हर्नरच्या सॅटिस्फॅक्शनचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा होऊन जातो. आणि म्हणूनच आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये राज्यपालांची जी भूमिका आहे ती अतिशय अहम ठरणार आहे. कारण आपल्याला माहित आहे की मागे राज्यपालांना सुद्धा जे 12 नॉमिनेटेड आमदारांची त्यावर सुद्धा त्यांनी आपला कन्सेंट जो आहे तो होल्ड करून ठेवला होता. त्याबद्दल
हायकोर्टाने असं म्हटलं की राज्यपालांनी कारण आणि एक विशेष आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कोर्ट सुद्धा राज्यपालांचे हे जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. आणि म्हणून मागे या 12 नियुक्त्याबद्दल आमदाराच्या कोर्टाने फक्त एक रिमार्क पास केला होता की एकतर त्यांनी ते कन्सेंट द्यावा किंवा त्यांनी कन्सेंट देऊ नये असं डिक्लेरेशन तरी द्यावं ऍक्च्युअली अशा प्रकारचे. पण बरोबर आहे. म्हणजे राज्यपालांनी देखील तळ्यात मुळात भूमिका न घेता राज्यपालांना असलेल्या अधिकारांमध्ये ज्यावेळेला न्यायालय देखील कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही तर असलेल्या अधिकारांचा सुयोग्य वापर नेमका का होत नाहीये. सातत्यानं राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार म्हणूयात किंवा राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये रंगत चालल्याचं दिसतंय. यामागचं मुख्य कारण काय? अध्यादेश जर काढण्यात आलेला होता त्यावरती स्वाक्षरी का करण्यात आली नाही? आमदारांच्या नियुक्त्यांच्या बाबतीतही अद्यापर्यंत स्वाक्षरी किंवा मग आक्षेप असेल तर तो योग्य रीतीनं का मांडण्यात आला नाही? या अनुषंगानं आपली पुढची चर्चा या सर्व मान्यवरांबरोबर सुरू राहील. एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेच ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेटपणे आपण चर्चेकडे वळणार आहोत. कारण अध्यादेश जो काढण्यात आलेला होता राज्य सरकारतर्फे तो मात्र सध्याच्या घडीला कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचं स्पष्टपणे दिसतंय. मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकलेला अध्यादेश पुढे का सरकला नाही, त्यावरती स्वाक्षरी का झाली नाही, याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे भाजपचे नेते राम शिंदे, काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे देखील आपल्याबरोबर या चर्चासत्रात आहे. डॉक्टर राजू वाघमारे, यापूर्वी आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या, अध्यादेश काढण्यात आला मात्र त्या अध्यादेशावरती देखील स्वाक्षरी नाही. यामागचं मुख्य कारण काय? ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे यांनी स्पष्टपणे सांगितलं राज्यपालांना त्यांचे अधिकार असतात आणि त्या अधिकारांमध्ये न्यायालय देखील जे आहे ते कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही. फार तर टिप्पणी देऊ शकतात. मात्र राज्यात जे सुरू आहे एकमेकांचं लेटर वॉर सुरू असेल किंवा एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर असेल, कारण काय? अध्यादेश असेल तर अध्यादेश पुढे जावा, आरक्षण मिळावं, का होत नाहीये? डॉक्टर राजू वाघमारे. कसं आहे की राज्यपाल हे केंद्र सरकारने नेमलेले असतात, पण आताचे जे राज्यपाल आहेत ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि पूर्णपणे भाजपचे प्रतिनिधी म्हणून काम करतायत. राजभवन हे आता भाजपचं ऑफिस झालेलं आहे. त्याच्यामुळे राज्यपालांनी घेतलेले निर्णय जर आपण सगळे बघाल तर त्या सगळ्या निर्णयामध्ये भाजपचं राजकारण हे पूर्णपणे दिसून येतं. आता 12 आमदारांची नियुक्ती राज्यपालांना पटत नसेल तर राज्यपालांनी ती स्टेटमेंट द्यावी की बाबा ही नावं मला पटत नाहीत, ही नावं तुम्ही बदला, माझ्या सॅटिस्फॅक्शन प्रमाणे ही नावं नाही आहेत तर ती तुम्ही बदला. असं कोणतंही उत्तर राज्यपाल देत नाहीत. फक्त राज्यपाल त्याला टाळाटाळ करतात. आता राहिला प्रश्न अध्यादेशाचा. हे पण घटनेमध्ये लिहिलेलं आहे की कॅबिनेट ज्यावेळी ठराव पास करतं, कॅबिनेट जेव्हा राज्यपालांकडे ठराव पास करून एखादी गोष्ट देते त्यावेळी असा संकेत असतो की राज्यपालांनी त्याच्यावर कारवाई करावी, त्याच्यावर सिग्नेचर करावी. आता अध्यादेशाचा प्रश्न जो आला तो कॅबिनेटने निर्णय घेऊन तो अध्यादेश काढलेला आहे. राज्यपाल काही सुप्रीम कोर्ट नाही, अध्यादेश कोर्टामध्ये रद्द होतात. राज्यपालांनी जर कॅबिनेटचा जो अध्यादेश आलेला आहे, कॅबिनेटनी ठराव करून लोकप्रतिनिधींनी ठराव करून लोकशाही पद्धतीने जे संकेत आहेत त्याचं पालन करून राज्यपालांकडे तो ठराव पाठवलाय. त्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही करावी. जर तो अध्यादेश बरोबर नसेल तर कोर्टामध्ये कोणतरी जाईल आणि तो अध्यादेश रद्द करेल आणि कोर्टात अध्यादेश याच्यापूर्वी पण रद्द झालेले आहेत आणि कोर्टाने रद्द करायला दिलेल्यांना नकारही दिलेला आहे. त्याच्यामुळे अध्यादेश बरोबर आहे की नाही किंवा अध्यादेश चुकीचा आहे का हे तपासण्याची जबाबदारी ही कोर्टाची आहे. ही जबाबदारी राज्यपालांची नाही. राज्यपाल कॅबिनेटच्या ठरावाप्रमाणे त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र योग्य आहे की नाही, ते कायद्यात बसतं की नाही हे बघायचा अधिकार राज्यपालांना नाही, तो कोर्टाला आहे. पण त्यांनी दिलेला जो अध्यादेश आहे तो अध्यादेश हा जो कॅबिनेटनी मंजूर करून दिलेला आहे त्याच्यावर तर सही राज्यपाल करतात. आता मोदी सरकार ज्यावेळी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतं त्यावेळी त्याच्यावर राष्ट्रपती सही करतात. याच्यापूर्वी मागे कितीतरी वेळा 6 की 7 वेळा जमीन अधिग्रहण कायद्याच्या वेळी मोदी साहेबांनी 8 वेळा अध्यादेश बदलून घेतले आणि ते पुढे त्याची मुदत वाढवून घेतली आणि त्याच्यावर राष्ट्रपतींनी सह्या केल्या होत्या.
त्याच्यामुळे घटनेचा जो संकेत आहे की ज्यावेळी केंद्र सरकार कॅबिनेटमध्ये निर्णय घेतं तेव्हा राष्ट्रपती सह्या करतात आणि राज्यांमध्ये ज्यावेळी राज्याचं कॅबिनेट ज्यावेळी निर्णय घेतं त्यावेळी त्याच्यावर राज्यपाल सह्या करतात. बरोबर. मग राज्यपाल या क्षणाला सह्या का करत नाहीयेत? राम शिंदे, डॉक्टर राजू वाघमारे यांनी जसं सांगितलं की अध्यादेश काढण्यात आला, अध्यादेश योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा पूर्णपणे निर्णय जो आहे तो कायद्याचा असला, त्या ठिकाणी न्यायालयाचा असला तरी देखील सही करणं न सही करणं त्या संदर्भातलं स्पष्टीकरणही राज्यपालांकडून अपेक्षित असताना राज्यपालांनी ओबीसी आरक्षणासंदर्भातला अध्यादेश रोखून धरलाय का? सही न करता तो का परतवला गेला? राम शिंदे. नाही, या संदर्भामध्ये जो अध्यादेश काढलेला आहे आणि राज्यपालांकडे पाठवला आहे, राजू वाघमारे सांगताय की ते कोर्टाचं काम आहे. तर मग राज्यपालांकडे सहीला कशासाठी पाठवला आहे? की असं नाहीये की शेवटी लोकशाहीमध्ये घटना जी आहे, घटनेचे प्रमुख राज्याचे प्रमुख पण राज्यपाल असतात आणि एखादी त्यांनी जर कार्य पद्धतीमध्ये त्या अध्यादेशामध्ये काही त्रुटी आहेत तर त्यासाठी आपल्याकडे लॉ अँड ज्युडिशरी जो डिपार्टमेंट आहे त्याच्याकडून ते तपासून घेणं, त्रुटी परिपूर्ण करणं या दृष्टिकोनातून. बरोबर. राम शिंदे, आपण म्हणताय अध्यादेशात त्रुटी आहे तर त्रुटी समोर आणता आल्या असतात. डॉक्टर राजू वाघमारे, त्रुटी आहेत अध्यादेशात असं राम शिंदेचं म्हणणं आहे. स्वरूपामध्ये जो कायदा जो अध्यादेश येणार आहे की तो परिपूर्ण असला पाहिजे, कोर्टात टिकला पाहिजे हे पाहणं जर राज्यपालाचं कर्तव्य नाही तर मग कोणाचं कर्तव्य? डॉक्टर राजू वाघमारे, या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, घटनेप्रमाणे राज्याला अधिकार दिलेले आहेत की अध्यादेश काढणे. राज्याकडे लीगल कायद्याचं डिपार्टमेंट आहे, राज्याकडे महाअधिवक्ता आहेत, राज्याकडे कायदेशीर सगळ्या गोष्टी राज्याकडे लागू आहेत. त्याचा वापर करून राज्य सरकार हा अध्यादेश नेहमी काढतं. राज्यपालांकडे तशी कुठली यंत्रणा आहे का की ते तपासून बघायचं आणि मग ते घटनेत बसतंय की नाही ते बघायचं, अशी कोणती यंत्रणा राज्यपालांकडे नाहीये. राज्याकडे कायद्याचं डिपार्टमेंट. डॉक्टर आपल्याकडे येतो, डॉक्टर आपल्याकडे येतो. राम शिंदे बोल. राज्यपाल आहेत आणि म्हणून केंद्र सरकारचे प्रतिनिधी वगैरे नाही, घटनेचे केंद्र सरकारचे प्रतिनिधी नाही आहेत. राज्यपाल जे आहेत आता महाराष्ट्रात ते भाजपचे प्रतिनिधी आहेत. राम शिंदे साहेब तुमचे सभासद आहेत. दुर्दैवाने घटनेचा अपमान करून ते राज्यपाल पदावर बसून ते भाजपचं काम करतायत, राजकारण खेळण्याचं. त्यांच्याकडे कायदेशीर डिपार्टमेंट आहे का? तो अध्यादेश तपासून बघायला लीगल कोर्ट. डॉक्टर राजू वाघमारे आणि राम शिंदे, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे कारण हा मुद्दा जनतेपर्यंत जाणं महत्वाचं आहे. दुसरीकडे जर अध्यादेश काढण्यात आलेला असेल तर अध्यादेश किंवा त्यावरती स्वाक्षरी का झाली नाही? स्वाक्षरी न देता त्या ठिकाणी अध्यादेश जो काढण्यात आलेला आहे, ओबीसींचं जे राजकीय आरक्षण आहे त्याला नेमका विरोध कोणाचा आहे? प्रकाश शेंडगेजी यांच्याकडे आपण जाणार आहोत, मात्र तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अध्यादेश कायद्याच्या कचाट्यात या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंपासून सुरुवात करूयात. प्रकाश शेंडगेजी, आपण भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे, काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं आहे, म्हणजेच राज्य आणि केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे हे जरी स्पष्ट होताना दिसत असलं तरी देखील ज्या वेळेला राज्यपालांकडे हा अध्यादेश जातो, अध्यादेश का रोखण्यात आला, का त्यावरती स्वाक्षरी करण्यात आली नाही याचं कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण नाही आहे. एका बाजूला आपण पाहिलं की राम शिंदे म्हणतायत की महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी जे ते राजकीय आरक्षण द्यायचं नाही आहे, हवं असेल द्यायचं असेल तर इम्पेरिकल डेटाचा प्रश्न पुढे येतो. डॉक्टर राजू वाघमारेंचं म्हणणं की महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी भाजपनं केलेली ही खेळी आहे आणि भाजपचेच प्रवक्ता म्हणून किंवा भाजपचेच प्रतिनिधी म्हणून राज्यपाल या ठिकाणी काम करताना दिसतात. गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. प्रकाश शेंडगेजी, ओबीसींचं जर आपल्याला राजकीय आरक्षण टिकवून ठेवायचं असेल, हा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर काढलेला अध्यादेश, न झालेली स्वाक्षरी आणि स्वाक्षरी न करता परत गेलेला अध्यादेश कसं पाहताय आपण? प्रकाश शेंडगेजी. प्रकाश शेंडगे यांच्याशी आपला संपर्क या क्षणाला तुटलेला आहे. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे मी आपल्याकडे येतो. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, राज्यपालांचे असलेले अधिकार हे त्यांच्याकडे आहेतच, मात्र काढलेला अध्यादेश तो पारित करणं, त्यावरती स्वाक्षरी करणं हे किती महत्त्वाचं असतं? स्वाक्षरी केली तर मात्र हा आरक्षणासंदर्भातला, राजकीय आरक्षणासंदर्भातला प्रश्न मार्गी लागू शकतो का? ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे. कारण राज्यपालांना जो हा अधिकार आहे, विशेष अधिकार आहे,
आणि त्यांच्या सॅटिस्फॅक्शन त्यांना व्हायला पाहिजे. आता आणि त्याच्यानंतर कारण की कुठलं सेशन सुरू नसताना हा विशेषाधिकार राज्यपालांना आहे की ते ऑर्डिनन्स काढून ऍक्टच आहे आणि या ऑर्डिनन्सला नंतर जे विधानसभा किंवा विधान परिषदेचे सत्र होतं त्याच्या 6 आठवड्याच्या आत मग पारित पण करून घ्यावं लागतं तरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. तोपर्यंत हा अध्यादेश आणि 6 आठवड्याच्या आत जर का त्याला पारित करून घेतलं नाही विधानसभेने आणि विधान परिषदेने तर मग तो जो अध्यादेश आहे तो अध्यादेश नलिफाईड होतो म्हणजे शून्य होतो वाईड होऊन जातो. तर सध्या राज्यपालांना जेव्हा आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये बऱ्याच ठिकाणी असे शब्द वापरले आहे की टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ द प्रेसिडेंट, टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ द गव्हर्नमेंट. तर अशा ठिकाणी ऍक्च्युली प्रायमा फिसी खरं काय आहे की प्रथमदर्शनी आपल्याला काय वाटतं की काय खरंच ओबीसीचं याच्यात नुकसान होणार आहे का आणि म्हणजे प्रायमा फिसी ओबीसीची जी लोकसंख्या आहे कारण हा इम्पेरिकल डेटा जमा करणं हे राज्य सरकार करू शकलं नाही किंवा केंद्र सरकारच्या वतीने काही जनगणना झालेली नाही. वारंवार सुप्रीम कोर्टाने आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसनी हा कम्प्लीट डेटा किंवा जनगणना करा असं म्हटलेलं आहे. पण अशा स्थितीमध्ये प्रथमदर्शनी कारण की आपल्या देशाच्या राज्यघटनेने सामाजिक न्यायाचे सूत्र स्वीकारलेले आहे. मग या ओबीसी वर्गाला जर का हा अध्यादेश आला नाही तर त्यांना जे संविधानाने जे दिलेलं आरक्षण आहे लोक स्थानीय स्वराज्यामध्ये ते मिळणार नाही. तर मग सामाजिक न्यायाचं तत्व तुडवल्या जाईल का हे पण राज्यपालांनी पाहणे गरजेचं आहे आणि सामाजिक न्यायासाठी हे देणं गरजेचं आहे का हे राज्यपालांना बघायचं आहे. आणि जर का आपण प्रायमा फिसी जर का असं बघितलं तर आपण पुन्हा 1931च्या डेटावर येतो तर तिथे तो डेटा म्हणतो की ओबीसीची लोकसंख्या 52% आहे आणि जे मंडल आयोगाचा वगैरे रिपोर्ट आहे त्यांनी म्हटलंय की हा जो वर्ग आहे हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. तर सर्वसाधारणपणे ज्या आरक्षणाच्या जागा देण्यात येणार आहे या अध्यादेशामध्ये आणि या अध्यादेशामध्ये कुठल्याही ठिकाणी 50%च्या वर SC ST आणि ओबीसीचं रिझर्वेशन जाऊ नये आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ओबीसीच्या जागा ह्या आहेत त्यापेक्षा सुद्धा कमी होणार आहे म्हणजे काही ठिकाणी 27% पेक्षाही कमी राहतील. तर मग जर का हा अध्यादेश जर का राज्यपालाने स्वीकृत केला नाही तर ज्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो ओबीसीचा जो प्रवर्ग आहे ते त्यांचं प्रतिनिधित्व नाकारल्यासारखं होईल. तर ते बरोबर आहे का ते सामाजिक न्यायाला धरून आहे की नाही हा सर्व विचार आता खरं म्हणजे राज्यपाल महोदय सध्या करत आहे आणि हा विचार करून मग ते कारण त्यांचा हा अध्यादेशावरच या सर्व निवडणुकीमध्ये असणारं ओबीसीचं आरक्षण आता टिकून आहे. बरं प्रदीप ढोबळेजी आपण म्हणताय की कोणावरतीही अन्याय होऊ नये यामुळे राज्यपाल त्यावरती अभ्यास करत असतील. प्रकाश शेंडगेजी मी आपल्याकडे डॉक्टर आपल्याकडे येणार आहे मी. प्रकाश शेंडगेजी पहिला प्रश्न मला आपल्याला आहे विशेष अधिकार असताना हे सगळं पारित करून घेणं शक्य असताना ते का केलं जात नाहीये? कुणाला नेमकं या आरक्षण जे आहे ओबीसीचं ते द्यायचं नाहीये? जर खरोखर ओबीसीचा एवढा कळवळा असेल तर मग अध्यादेश लगेच पारित का होत नाहीये? प्रकाश शेंडगे. कसं आहे की आता गेल्या वर्षभर आपण सगळ्या घटना पाहत आहोत की गव्हर्नर ऑफिस आणि महाराष्ट्र सरकारचं कार्यालय जे आहे ह्या दोघांच्या मध्ये वितंड वाद सुरू आहे हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त अध्यादेश पाठवला की ताबडतोब सही करून परत येईल इतक्या ह्या कल्पनेमध्ये जे आहे ते महाराष्ट्रात जायला नको होतं. वास्तविक पाहता ह्या ओबीसीला आरक्षण द्यायचं असेल तर ट्रिपल टेस्ट जे सुप्रीम कोर्टाने आदेश काय सांगतोय की तुम्ही डेडिकेटेड आयोग नेमा, तुम्ही 50%च्या आतमध्ये तुम्ही हे करा आणि तिसरं म्हणजे तुम्ही त्या आयोगाकडून एम्पिरिकल डेटा गोळा करून त्याच्याप्रमाणे तुम्ही हे करा तर ते आरक्षण पुनर्स्थापन करण्याचं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. हे घटनात्मक आरक्षण आहे, हे कोर्टानं नाही म्हणलेलं नाही, फक्त प्रक्रिया करायची आहे पण ती प्रक्रिया थांबवलेली आहे. ह्या फक्त ह्या सगळ्या सुरू होण्याच्यामुळं ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा पूर्व झालेला आहे. 56,000 कार्यकर्त्यांचं आयुष्य सगळं राजकीय आयुष्य बर्बाद होऊन चाललेलं आहे. वास्तविकता वडेट्टीवारांनी राजीव आपला माहित असेल ते म्हणाले की आम्ही 2 महिन्याचा एमपीकडे डेटा आम्ही गोळा करू. आता 4 महिने होऊन गेलेले आहेत. आयोग नेमून 6 महिने होऊन गेले. 2 महिन्याचं काम आहे सगळं पण ते का करत नाहीये? या आयोगाला निधी हे सरकार का देत नाहीये? ठीक आहे केंद्र सरकार देत नाही आम्ही बघू काय करायचं केंद्र सरकारचं पण राज्य सरकारने तर करायला पाहिजे ना.
नुसतं आपलं दंड ठोकायचे ह्याने केलं आणि ते म्हणायचे त्याने केलं नाही. आणि ह्याच्यामध्ये मी स्वतः ह्याच्यामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे की हे घटनात्मक आरक्षण ह्या सगळ्या कुरघोड्यांच्यामुळे हे जे आरक्षण रद्द होत आहे ते जबाबदारी प्रकाश कोणाची आहे? शेंडेजी, त्यात आपण OBC कुरघोड्यांचं हे OBC चं राजकारण आहे काय आपण दोष आहे म्हणताय. याच्यामध्ये? डॉक्टर राजू OBC चा वाघमारेंना दोष आहे थेटपणे का? प्रश्न ह्याच्यात करूयात ना सरकारचं आपण. प्रकाश आहे. शेंडेजी, आपण जे म्हणालात की राज्य सरकार फक्त दंड थोपटल्यासारखं करतंय, डॉक्टर राजू वाघमारे या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? पहिली गोष्ट की या आरोपांमध्ये जराही तथ्य नाही. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे की राज्यपाल हा निर्णय घेऊ शकतात का, तर हा घेऊ शकत नाही. गुजरातचा 3 मार्च 2010चा जो निकाल होता गुजरातचा, तो गुजरातमध्ये मोदींना लोकायुक्त नको होता आणि राज्यपालांना पाहिजे होता कमला बेनीवाल्यांना. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ती डिसिजन दिली की कोणत्याही परिस्थितीमध्ये मिनिस्टर ऑफ काउन्सिलनी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, जो एड आणि ऍडवाइस दिलेला आहे तो राज्यपालांनी घटनेप्रमाणे मान्य करायचा असतो. त्याच्यात त्यांनी स्वतःचं मत जे आहे ते व्यक्त करण्यासाठी पण त्यांना चीफ जस्टिस ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागते. आता हा अध्यादेश रोखायला राज्यपाल चीफ जस्टिस कडे गेले का, तर गेले नाहीत. त्यांनी त्यांचा ऍडवाइस घेतला का, तर घेतला नाही. आणि जर मिनिस्ट्री कॅबिनेटनी हा ठराव दिलेला आहे तर त्यांना तो त्याच्यावर सही करणं भाग आहे. हा घटना सांगते ही, आणि हा 2010चा निकाल पण मी तुम्हाला सांगितला. त्याच्यामुळे राज्यपाल हे फक्त कुरघोडीचं राजकारण करतायत, हे टाळाटाळ करतायत. आणि ही टाळाटाळ करून कोणत्याही परिस्थितीत ओबीसींना या येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय आरक्षण मिळू द्यायचं नाही, म्हणजे मग त्यांचा राग महाविकास आघाडीवर येईल. यासाठी भाजपने केलेल्या षडयंत्राचा दुर्दैवाने राज्यपाल भाग होत आहेत. बरं, राम शिंदेंना उत्तर द्यावंच लागेल. भाजप यावरून षडयंत्र करतंय का आणि ओबीसींचा या षडयंत्रासाठी वापर होतोय का? राम शिंदेजी, खूप गंभीर आरोप आहेत हे. राम शिंदे, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हो, येतोय आवाज. डॉक्टर राजू वाघमारे यांचं म्हणणं आहे की कुरघोडीचं राजकारण करत असताना भाजपची ही खेळी आहे, षडयंत्र आहे भाजपचं. नाही, याच्यात कुठलंही तथ्य नाहीये. ज्या वेळेस ते घटनात्मक प्रमुख या राज्याचे राज्यपाल असतात त्यावेळेस एखादी सही करण्याच्या अगोदर ते तपासून घेणं किंवा कायदेशीर बाब त्याच्यामध्ये किंवा एखादी त्रुटी राहू नये ही पाहणं राज्यपालाचं काम नाहीये का, राजू वाघमारेंना मला विचारायचंय. त्यामुळं मिनिस्ट्री ऑफ कॅबिनेट मिनिस्टरनी दिलेल्या एड्स आणि ऍडवायझरवर राज्यपालांना काम करावं लागतं, हे घटनेत दिलेलं आहे. आणि जर त्याच्यावर जायचं असेल कोर्ट ठरवेल ना की तो अध्यादेश बरोबर आहे की नाही. राज्यपाल जज आहेत का? राज्यपालांचं काम आहे की राजू वाघमारे, राज्यपाल हे जज नाही, पण राज्यपाल आपल्या राज्याच्या हायकोर्टच्या जजला शपथ देतात, म्हणजे ते त्या कोर्टच्या वरती आहेत. आपण जरा समजून घेण्याची आवश्यकता आहे. जज जरी नसले तरी शेवटी पार्लमेंटमध्ये आणि विधिमंडळामध्ये जे कायदे होतात त्या कायद्याचं अनुपालन करणं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची जशी जबाबदारी आहे, तशी घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल आणि राष्ट्रपतीची देखील काही या घटनेने जबाबदारी आपल्याला सांगितलेल्या आहेत. अहो, तुम्ही खोटं कसं काय बोलू शकताय? सुप्रीम कोर्टात बोलू सांगा ना तुम्ही की राज्यपालांना मिनिस्ट्रीच्या वर ऍक्ट करायचंय, असं कसं काय तुम्ही म्हणताय की ऍक्ट करायचंय? तर बरोबर आहे ना, पण ऍक्ट मध्ये त्यांच्या हिशोबाने जर काही त्रुटी असेल तर त्या परिपूर्ण करायला नको का? लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट कशासाठी आहे? हे कॅबिनेट मिनिस्ट्रीला सांगू शकत नाहीत की तुम्ही काय पूर्ण करा. कॅबिनेट मिनिस्ट्री त्यांच्याकडे घेऊन जाऊ, ते त्यांना जर त्याच्यातल्या त्रुटी असतील तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाशी कन्सल्ट करायला पाहिजे. ते केलं का त्यांनी? त्याच्या अगोदर स्वतः ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले का? त्रुटी परिपूर्ण केल्या नाही तर त्या पण करतील. विचार करा. चीफ जस्टिस ऑफ इंडियाला सुद्धा कळवतील की हा कायदा चुकीचा होतोय, सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. मला असं वाटतंय की या काय करायचं त्यासाठी एक्सपर्टीज काही आपण नाही आहेत.
अहो, राज्यपालांना सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसची सल्लामसलत करावी लागेल या गोष्टीच्या बाबतीत, आणि त्याच्यानंतरच ते याच्या बाबतीत बोलू शकतात. ते न बोलता राज्यपाल डायरेक्ट सांगतायत की याच्यामध्ये त्रुटी आहे, हे कसं काय सांगू शकतात? त्यांच्याकडे काय लीगल डिपार्टमेंट आहे का? राम शिंदेजी, त्रुटींचा अभ्यास झालेला आहे का? त्रुटी असतील तर ते सर्वांसमोर का येत नाही? राम शिंदे सल्ला देतील ना, हे तुम्ही आम्ही सल्ला देऊन काम करणार नाहीये. सही करायला ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे तुमच्या सरकारमध्ये, एवढीच लोकांची भावना आहे, आणि त्यामुळे एवढा उशीर झालाय त्याच्यासाठी असे सगळे प्रयोग आपल्याकडून सुरू आहेत. ओबीसींच्या मदतीने त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायचं आणि अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्हाला त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करून तुमचा बचाव करायचा, एवढं त्याच्यातून निष्पन्न होते, दुसरं काही नाहीये. तुम्ही 2 वर्षामध्ये ओबीसीच्या आरक्षणासाठी काही करू शकत नाही. डॉक्टर राजू वाघमारे, आपलं म्हणणं आहे ओबीसींच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या ठिकाणी राजकारण केलं जात आहे. राम शिंदे यांचं म्हणणं आहे की असं कुठल्याही प्रकारचं राजकारण नाहीये, फक्त आलेलं जे अपयश आहे ते लपवण्याचा महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करताना दिसतोय. मात्र कायद्याच्या कचाट्यामध्ये जर अध्यादेश अडकलेला असेल तर कायद्याच्या कचाट्यातून त्याला कशा प्रकारे बाहेर काढून ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळायला हवं, या अनुषंगानं कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे यांच्याकडे जाणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण आहोत. अध्यादेश कायद्याच्या कचाट्यात अडकलेला असेल तर तो बाहेर काढण्यासाठी काय करावं, याच अनुषंगानं 4ही मान्यवरांबरोबर मी चर्चा करणार आहे, कारण आपली वेळ ही फार कमी आहे. प्रत्येकाला बोलण्यासाठी संधी मिळणं देखील आवश्यक आहे. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे आपल्यापासून सुरुवात करतो. एका बाजूला राज्यपाल यांनी जी आहे ती स्वाक्षरी केलेली नाही, तर दुसरीकडे राज्य सरकारने या संदर्भातला कायदेशीर खुलासा करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. या वेळेला जर तोडगा आणि वेळेच्या मर्यादेत तो काढायचा असेल, जसं तुम्ही म्हणालात की पारित करणं शक्य, आणि पारित झाल्यानंतर पुढचा 8 महिन्यांचा देखील कालावधी, त्याच्या आत हे सगळं पारित करून घेणं देखील आवश्यक असतं. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी, स्टेप बाय स्टेप जर आपण गेलो तर पुढच्या स्टेप काय असायला हव्यात अगदी थोडक्यात, कारण पुढच्या 3ही मान्यवरांना बोलण्यासाठी वेळ देणंही अपेक्षित आहे. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे, आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकांमधून निवडून गेलेले प्रतिनिधी म्हणजे जे आमदार आणि त्या आमदारातून नियुक्त झालेले जे कॅबिनेट आहे, हे खऱ्या अर्थाने जनतेचं प्रतिनिधित्व करत असतं आणि राज्यपाल हा नियुक्त असतो. त्याच्यामुळे साधारणतः ज्या कॅबिनेटने जो निर्णय घेतला, जो वाघमारेंनी सांगितला संकेत, तर तो संकेत साधारणतः राज्यपालांनी पाळलाच पाहिजे. आणि इन केस आणि त्यांना जो अधिकार दिलेला आहे की त्यांनी तर जर का असं म्हटलं असतं या अध्यादेशात की ओबीसीचा आता साधारणतः 52% लोकसंख्या आणि ओबीसीला 70% रिझर्वेशन द्या, तर ते प्रायमा फेसी दिसतं की भाई चुकीचं आहे, तर तेव्हा ते म्हणू शकतात की नाही द्यायचं. पण प्रायमा फेसी जर का ओबीसीची लोकसंख्या 52% आहे आणि त्यांना जर का 27% किंवा 27%च्या कमी आणि ते सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहे हे सुद्धा माहीत आहे, तर त्यावेळेस आणि जो काही डिस्क्रिशनरी पॉवरचा जो प्रश्न येतो तर त्याला चॅलेंज केल्यानंतर हा मामला हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाईल. कारण कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे त्याचा जो ज्युडिशियल रिव्ह्यूचा पॉवर आहे त्याच्या अंतर्गत जसं मराठा आरक्षणाचा अध्यादेश होता तो मुंबई हायकोर्टाने पारित केला. आपला मुद्दा मला लक्षात आलेला आहे. राम शिंदे यांच्याकडे जाऊया. ॲडव्होकेट प्रदीप ढोबळे यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण पुढचा विचार करायला गेलो तर या ठिकाणी काढलेल्या अध्यादेशासंदर्भातल्या देण्यात आलेल्या संकेतांचं पालन राज्यपालांनी करावं. ते त्या संकेतांचं पालन करतील का? राम शिंदे, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय. राम शिंदेजी, संकेतांचं पालन राज्यपालांकडून होईल का? अगदी थोडक्यात. नाही, राज्यपाल लोकशाही मार्गाने कॅबिनेटने घेतलेला निर्णय राज्यपालाने त्यांच्यावरती बंधनकारक आहे हे आपण नागरिक शास्त्रामध्ये ऐकलं, वाचलं आणि अनुभवलं देखील. पण जसं लोकशाही तसं घटनात्मक प्रमुख कोण आहेत? आपले राज्यपाल आहेत. घटनेच्या नियमामध्ये एखादी गोष्ट बसली आहे की नाही हे पडताळून बघण्याचं काम राज्यपालाचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी ते त्रुटी पूर्तता करण्यासाठी जर सरकारला कळवलं असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की डॉक्टर राजू वाघमारे, आपल्याला काही कळवण्यात आलेलं आहे का आणि कालमर्यादा ठरवून घेणं देखील आवश्यक असेल? डॉक्टर राजू वाघमारे, अगदी थोडक्यात. घटनेच्या 213 कलमानुसार राज्यपालांना दिलेला अध्यादेश त्याच्यावर सही करावीच लागेल.
जर त्यांनी त्याच्यावर सही करायची नसेल तर प्रेसिडेंट ऑफ इंडिया बरोबर ते सल्ला मसलत करू शकतात आणि चीफ जस्टिसशी बोलू शकतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन ते त्याच्यावर स्वतःहून नकार देऊ शकत नाही. हा घटनेच्या 213 कलमानुसार आहे. त्याच्यामुळे राज्यपाल स्वतः कसे काय ज्युडिशियल ऑथॉरिटी बनू शकतात, विचारणा केलेली आहे. ठरवू शकतं. अध्यादेश बरोबर आहे की नाही घटनेत किंवा नाही घटनेत हे ठरवायची जबाबदारी ज्युडिशरीची आहे, ती राज्यपालांची नाही आहे. बरं. हे लक्षात त्यामुळे घ्या. ज्युडिशरीलाच विचारलं आहे त्यांनी परिपूर्ण करण्यासाठी ज्या त्रुटी आहेत त्या ज्युडिशरीला लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटलाच विचारलेलं आहे. नक्कीच. मात्र कशा प्रकारे तोडगा काढता येऊ शकतो हे आपल्या चर्चेमध्ये कायदे तज्ज्ञांनी देखील सांगितलं. डॉक्टर राजू वाघमारेजी, राम शिंदेजी, प्रकाश शेंडगेजी आणि ॲडव्होकेट प्रदीप ढोबळेजी आपण चर्चासत्रात आमच्या सोबत जोडल्या गेलात त्यासाठी धन्यवाद. वेळेची मर्यादा असल्यामुळे ही चर्चा आपल्याला या ठिकाणी संपवावी लागते. मात्र अध्यादेश जर कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकलेला असेल तर त्यातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही खऱ्या अर्थानं राज्य सरकार, केंद्र सरकार, कायदा आणि कायदेतज्ञ या सगळ्यांचीच आहे. त्यामुळे जर अशा प्रकारे विलंब होत असेल तर त्याला एक वेळेची मर्यादा असणं देखील आवश्यक आहे. कारण राजकारणाच्या जागेवरती सुरू राहणार. प्रत्येक पक्षाला, मग सत्ताधारी असतील, विरोधक असतील, प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा जरी पूर्णपणे अधिकार असला तरी देखील ओबीसींचं आरक्षण मात्र अशा प्रकारे जर अध्यादेश कायद्याच्या कचाट्यात अडकत असेल तर तो बाहेर काढण्याची जबाबदारी देखील या सर्व नेते मंडळींचीच आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.